सातारा सांगली विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये अखेर एकमत झालंय। स्थानिक नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप आणि वादांमुळे अडचणीत आलेल्या जागेवरून महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्याच्या वादावरून बैठक घेतली। स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत। विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहे। अभिषेक, सातारा सांगलीमध्ये नेमका काय वाद होता आणि आता या बैठकीनंतर नेमका काय तोडगा निघालाय? एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी आपल्याला मोठा वाद हा सांगली मध्ये होताना सातारामध्ये होताना पाहायला मिळालेला होता। एकूणच विधान परिषदेवरनं देखील त्याचे पडसाद आपल्याला उमटताना दिसत होते। एकूणच महायुतीमध्येच कुठेतरी विधान परिषदेच्या निवडणुकीवरनं धुसफूस होताना दिसत होती आणि हाच वाद कुठेतरी शमवण्याचा प्रयत्न महायुतीमध्ये आपल्याला होताना दिसलेला आहे। कुठेतरी स्थानिक नेत्यांमधले जे आरोप प्रत्यारोप आहे आणि वादांमुळे ज्या अडचणी या जागेसंदर्भात आपल्याला होताना दिसलेल्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्याच्या वादावरून एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या वरिष्ठ नेत्यांकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। प्रामुख्यानं जर का यामध्ये पाहायचं तर हा वाद शंभूराजे देसाई असेल किंवा मग तिकडे मंत्री शिवेंद्र राजे असतील किंवा मकरंद पाटील असतील यांच्यामध्ये देखील आपल्याला कुठेतरी बेबनाव होताना दिसलेला होता आणि तोच कुठेतरी सोडवण्याचा प्रयत्न हा तिन्ही वरिष्ठ नेत्यांकडनं होताना दिसला आहे। सोबतच मुख्यमंत्र्यांकडनं देखील कुठेच क्रॉस वोटिंग होणार नाही या संदर्भातले देखील निर्देश हे देण्यात आले। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेपासून महायुतीमध्ये वाद सुरू आहे आणि या वादाचे पडसाद आता आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये उमटू नयेत याची काळजी सध्या महायुतीचे नेते घेताना दिसत आहेत। त्या अनुषंगानेच या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये कुठलेही वाद टाळण्याचा सल्ला स्थानिक नेत्यांना दिला गेल्याची माहिती आहे। तर साताऱ्यामध्ये आणि सांगलीमध्ये दोन्ही ठिकाणी महायुतीचं सध्या प्राबल्य आहे। साताऱ्यामध्ये महायुतीकडे मजबूत संख्याबळ आहे, सांगलीमध्ये देखील कागदोपत्री महायुती सध्या स्ट्रॉंग असल्याचं चित्र आहे। मात्र तरीसुद्धा महायुतीमध्येच जे अंतर्गत वाद आहेत त्या वादाचा परिणाम या निवडणुकीमध्ये होऊ नये अशी अपेक्षा महायुतीच्या नेत्यांना आहे। कारण काही स्थानिक नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेली वक्तव्य आपण ऐकली तर सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेला संख्याबळ असून देखील आयत्यावेळी घडलेल्या घडामोडींमुळे सत्तेपासून वंचित राहावं लागलेलं होतं आणि त्याचं उलटं एक प्रकारे या निवडणुकीमध्ये काढलं जाऊ शकतं का अशी काही शक्यता आहे का या प्रकारच्या चर्चा सध्या सांगली साताऱ्यामध्ये रंगलेल्या होत्या। 3 दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील साताऱ्याबाबत वक्तव्य केलेलं होतं की दोन्ही राजेंना विश्वासात न घेता इथला उमेदवार देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सातारकरांनी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपला स्वाभिमान जपावा आणि मतदान करावं। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मतांची कुठलीही विभागणी होऊ नये किंवा क्रॉस वोटिंग होऊ नये याची सर्व शक्यता लक्षात घेऊन या तिन्ही प्रमुख नेत्यांनी सध्या बैठक घेतलेली आहे आणि नेत्यांना एकोपा राखण्याचं सध्या आवाहन केलं असं चित्र दिसतंय। प्रत्यक्षामध्ये या आवाहनानंतर तसं चित्र राहतं का आणि महायुतीचे उमेदवार किती सहजपणे निवडून येतात हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। मोडी घडताना पाहायला मिळत आहेत। ऑपरेशन टायगर अंतर्गत पुन्हा एकदा दिल्लीत ठाकरेंचे काही खासदार हे लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना एक वेगळ्या गटासंदर्भात पत्र देणार असल्याचं कळतंय। संजय राऊत हे देखील तात्काळ दिल्लीसाठी आता निघालेले आहेत। कसं पाहता या राजकीय घडामोडींकडे आपण? नाही, चांगलं आहे। शेवटी देशहितासाठी तुम्ही नेहमी काँग्रेसने जेव्हा जेव्हा राष्ट्रहिताचे निर्णय येतात तेव्हा त्याला विरोध केला। मग 370 कलम असेल, 3 राज्याच्या संदर्भात काश्मीरचं विभाजन करण्याचा विषय असेल, राम जन्मभूमीला विरोध केला,
राम सेतूच्या संदर्भात का विरोध आपल्याला जगजाहीर आहे. अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवू नये म्हणून नस्तीवर तुम्ही लिहिता अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवू नये. तलाक 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 नारी शक्ती, विशेष करून आमच्या एका विशिष्ट धर्मातल्या बहिणींना भर दुपारी तुम्ही 12 वाजता तलाक 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 म्हणून त्यांच्या जीवनामध्ये अंधार निर्माण करता. याला विरोध असेल. या देशाचे जे म्हणून चांगले निर्णय आहे. GST आणला, पहिले एकमताने मंजूर केला आणि दुसऱ्या दिवशी काय झालं माहीत नाही, त्यांना काय वाटलं, दुसऱ्या दिवशीपासून विरोध केला. अरे GST तुम्हीच आणला होता ना, मग त्याला चांगला आहे म्हणून माननीय मोदीजींनी विरोध नाही केला. हां, तेव्हा माननीय मोदीजींनी एवढंच सांगितलं होतं की GST आणताना राज्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. ती घेतली ना. आपण 14% ग्रोथ रेट दिला, तेवढं नुकसान भरपाई आपण दिली. आपण GST आणताना ज्या गोष्टी केल्या सांगितल्या त्या केल्या. तर मला वाटतं की काँग्रेसची जी सवय आहे विरोधाला विरोध करण्याची, मग अशा प्रसंगामध्ये या वातावरणामध्ये जे चांगले लोक आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीने NDAला मदत करण्याची भूमिका घेतली, तर तो कोणत्याही पक्षाचा असो, जातीचा असो, धर्माचा असो, रंगाचा असो, वंशाचा असो, वयाचा असो, कोणत्याही मतदारसंघाचा असो, त्याचं स्वागत केलं पाहिजे. या घडामोडींमुळे वारंवार भाजपवरती आरोप होतो की पक्षफुटीचा. भाजपने पक्ष फोडले, जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना कुठेतरी स्थानच ठेवायचं नाही आणि त्यासाठीच उचललेले हे पूर्णपणे पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे एकीकडे आपला 25 वर्ष जुना मित्र पक्ष, त्याचेच आता खासदार पुन्हा एकदा फोडून ज्या गोष्टी घडतात त्यावरती नाराजी व्यक्त केली जाते शिवसेनेतनं. असा आरोप करणाऱ्यांचा मला वाटते ब्रेनचा जो GB आहे ना तो 16 नाही आहे, 16 सुद्धा नाही, 1 GB आहे. जुन्या गोष्टी आठवत नाही का? शिवसेनेला फोडलं कोणी हो? छगन भुजबळ साहेब कुठून आले? नारायण राणे साहेब कुठून आले? विरोधी पक्षनेते होते ना नारायण राणे साहेब. गणेश नाईक साहेब कुठून आले? काय भाजपचं राज्य होतं? तुम्ही श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सारखा कवी मनाचा, राष्ट्रप्रेमी, देशभक्ती या का कंकर कंकर शंकर म्हणणाऱ्यांना, भाजपच्या काही खासदारांना तुम्ही पैसे देऊन श्रद्धेय अटल बिहारींचं सरकार पाडलं आणि आता तुम्हाला उपरती होत आहे. कर्नागा जेवढी उपरती जागी नाही त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला होत आहे. अरे तुम्ही जी कृती केली ती योग्य होती. संसद भवनामध्ये सन्माननीय लालकृष्ण अडवाणींनी नोटांचे बंडल दाखवले, नोटांचे बंडल. म्हणजे तुम्ही तर सरकार पाडायसाठी अशा विविध योजना केल्या. इथं तर देश घडवण्यासाठी सरकार आहेच आमचं, पण या देशामध्ये देशहिताचे, दीन दुर्बल शोषित पीडितांना न्याय देणारे कायदे मंजूर व्हावे म्हणून जर कोणी पाठिंबा देत असेल तर मला सांगा बरं काय गैर आहे?